गोलंदाजी मार्क वरती प्रतीक पाटील दाखल झाले. 6 बॉल 9 ची आवश्यकता आहे. स्ट्रायकर एन वरती निखिल शिरगावकर. हाफ ट्रॅकर बॉल आडव्या बॅटने ऑन साइडला टर्न करण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. चाललाय सर विकेट कीपरच्या सेफ हँड्स मध्ये. दरम्यान डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतपर्यंत पाहायला मिळते. 5 बॉल मध्ये 9 ची आवश्यकता आहे. एडीसी लाईव्ह या वाहिनीवरती आपण ही स्पर्धा पाहतोय. विकेट चषकाचे एक दमदार आयोजन आपल्याला पाहायला मिळते. 5 चेंडू आणि 9 चं लक्ष आहे. सामना महत्वाचा आहे. ऑप्शनच्या बाहेर कट करण्याचा प्रयत्न. फुटवर्क ची कन्व्हिन्सिंग गरजेचं होतं. ते फुटवर्क नाही. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय. ऑप्शनच्या बाहेर बॉल होता. दूरवरून खेळण्याचा प्रयत्न. पाय हल्ले नव्हते. 4 चेंडू 9 ची आवश्यकता आहे. सामना जर बरोबरीमध्ये सुटला तर काय झाला तर काय असा प्रश्न आताच प्रेक्षकांना पडलाय. त्यामुळे आयोजन कमिटी आपण देखील त्याचं उत्तर आमच्यापर्यंत पोहोचवायचं आहे. यावेळेस देखील ऑन साइडला टर्न करण्याचा प्रयत्न शरीरावरती आदळतोय. एक सिंगल इथून प्राप्त होईल का? झाले सिंगल प्राप्त. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न नसणार आहे कारण अमित कांबळेला देखील आता स्ट्रायकर एन वरती राहणं गरजेचं आहे. निखिल थोडासा स्ट्रगल करताना पाहायला मिळतोय. 3 बॉल आणि 8 धावांची आवश्यकता आहे. चला कंपल्सरी चेस या स्पर्धेचा नियम आहे. म्हणजे या 3 बॉल मध्ये आपल्याला या 8 धावा बनवाव्याच लागतील. अमित कांबळेवरती ती जबाबदारी. हो यावेळेस प्रचंड वेगात पाहायला मिळालाय आणि रनआउटची विकेट देखील माघारी परतावा लागते. परतीचा प्रवास इथून करावा लागतोय. विकेट आले 20 या आकड्यावरती. दुसरा धक्का. फलंदाज अमित बाद. नवीन बॅटर एनजे बॅटिंग साठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. 2 बॉल आणि 8 ची आवश्यकता आहे. पहिल्या इनिंगच्या शेवटच्या बॉल वरती आलेला तो षटकार आणि त्या षटकाराने या मॅच मध्ये अंतर निर्माण केले. आता 2 बॉल आणि 8 ची गरज आहे. एक मोठा फटका येणं गरजेचं आहे. ऑन साइडला टर्न केला. फटका केला जरूर. क्षेत्ररक्षक आहे. स्क्वेअर लेगला सिंगल कंप्लीट झाले. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होईल का? हो झालाय दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न. 2 धावा मैदानाच्या आतपर्यंत पूर्ण होत आहेत. शेवटचा 1 बॉल 6 ची आवश्यकता आहे. विकेट चषक 2026 हा दुसरा सामना आपण पाहतोय आणि आता शेवटच्या बॉल वरती हा सामना. 6 धावेंची आवश्यकता आहे. निखिलकडे क्षमता आहे षटकार ठोकण्याची. मात्र दुसऱ्या बाजूला कसबा ठाणे एक्सप्रेस आज मैदानाच्या आतपर्यंत धडाडताना पाहायला मिळते. 6 धावेंची गरज. शेवटचा बॉल. आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न. डॉट बॉल आलाय. विजयावरती मोहर उमटवले. शेवटच्या बॉल वरती आलेला षटकार. त्या षटकाराने अंतर निर्माण केला आणि आता पराभूत झालाय शाहूवाडी स्पोर्ट्सचा संघ. खूप चांगला खेळ पन्हाळ टायगर संघाने दाखवलाय. खूप चांगली गोलंदाजी. या सामन्यामध्ये विजयावरती शिक्कामोर्तब 5 धावांनी विजय मिळवला पन्हाळ टायगर संघाने.